तर हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? आशा करते की मस्त असाल. तर बघा आम्ही कुठे गेलो होतो, तर आम्ही गेलो होतो मेल्यामध्ये. तर मेल्यामध्ये हा आहे मेला बडनेरा जुनी वस्ती इथे लागलेला होता. फक्त वर्षातून एकच वेळा लागते आणि तो बी खूप भारी असते. तर बघू शकता जुनी वस्तीमध्ये हा मेला लागलेला आणि तो फक्त 10 दिवसच असते ना. आम्ही गेलो होतो शेवटच्या दिवशी, म्हणजे बस उद्याला बंद होणार, तर आजच्या दिवशी आम्ही गेलेलो. तर बघू शकता तुम्ही. आणि एंट्री केल्याबरोबर लेकरांची नजर पडली ट्रेनवर. तर मम्मी ट्रेनमध्ये बसायचं. तर आम्ही दोघांनाही ट्रेनमध्ये बसवलं आणि बघू शकता फुल एन्जॉय करत होते. आणि आमचं चाललं होतं इकडे व्हिडिओ काढायचं. आणि भैयाचे पप्पा म्हणलेत बसायचं का तुला ट्रेनमध्ये? तर ते म्हणले तर चल, मी काय लहान आहे का ट्रेनमध्ये बसायला? तर मी म्हणलं चला मोठ्या झुल्यामध्ये बसू. तर ते म्हणले नाही बाबा मी नाही बसत. गेल्या वर्षी बसलो होतो आम्ही दोघंही जण मोठ्या ह्याच्यामध्ये. तर त्याच वेळेस आम्ही दोघंही खूप भारी भिलो होतो. त्यावेळेसपासून आम्ही काही त्या मोठ्या झुल्यांचं नाव घेत नाही. आणि मग त्याच्या थोड्याच वेळात मग भाईचे पप्पा म्हणले चला आपण मोदका कुवा बघू. मीच म्हणलं होतं त्यांना चला म्हणलं आपण बघू, कारण का मी लहान असताना त्याच वेळेस तो मोदका कुवा बघितला होता. म्हणजे मी असणार 4वी-5वीला. तर तेव्हापासून मी बघितलाच नव्हता. तर मी मग म्हणलं चला आपण बघू. तर आम्ही चौघही जण मग वर गेलेलो आणि तो स्टार्टिंग व्हायचाच होता. तर तोपर्यंत मी इकडलं तिकडलं व्हिडिओ काढत होती. म्हणजे गर्दी व्हायची होती. तर आम्ही घरूनच 9-9:30 वाजता निघलेलो. खूप लेट निघलो आणि तरी गर्दी नव्हती म्हणा तेवढी, थोडीशीच गर्दी होती. हळूहळू लोक जमा व्हायचेच होते. आणि बघू शकता इथं चालली होती गाडी रिपेरिंग, हे ते करायचं त्यांचं. आणि बघू शकता तुम्ही. आणि जे काही खाली पडलेले आहेत ना, ते पैसे राहतात त्यांचे खाली पडलेले आहेत. तर बघा इथं चाललं आमचं दोघा लेकांचं व्हिडिओ काढायचं. आणि एवढं भारी वाटत होतं ना वर गेल्यानंतर. तर असं वाटत होतं स्वर्गात आलो आपण, एवढं भारी वाटत होतं. हे जिकडे तिकडे लाईट, लेकरांची चिलचिलाट, खूप भारी वाटत होतं. आणि भाईचे पप्पा म्हणत होते बघ मोबाईल वर आहे, मोबाईल खाली पडल बरोबर धर, नाहीतर एकदा खाली मोबाईल पडला तुला परत भेटणार नाही. तर मी मोबाईलला एवढं पकडून व्हिडिओ काढत होती. आणि व्हिडिओ स्टार्टिंगला जशी एंट्री केली तशीच व्हिडिओ काढायची माझी चालू झाली. कारण का असा नजारा आपण कसं वर्षातून एकच वेळा भेटतं पाहायला. आणि घराच्या बाहेर मेन म्हणजे लेडीज सहसा करून घराच्या बाहेर पडताच येत नाही. मी तर सहसा पडतच नाही. म्हणजे असं काही राहिलं नवीन विशेष त्याच वेळेस. तर बघू शकता तुम्ही स्वतःसाठी टाईमच कुठं सापडते आपल्या महिलांना. तर बघू शकता यावेळेस टाईम काढला. तर म्हणलं चलाच, लेकरं पण मागं लागलेत, बोर झाले होते घरी बसून उन्हाळ्याच्या सुट्टीत. चला पप्पा मम्मी बाहेर जाऊ आपण मेल्यामध्ये. तसा हा आमच्या बडनेरा म्हणजे जवळच आहे. 1 किलोमीटर पण नसेल, जवळच आहे मेला. ॲटोनं 10-20 रुपयेच लागतात जायसाठी. तर सर्वांना म्हणजे आमच्या क्वार्टर चाळमध्ये एक करता सर्वच गेले होते. मग कसं लेकरं एकमेकांना म्हणतात ना आम्ही मेल्यामध्ये गेलतो, खेळवणे आणले असं तसं. तर त्यांनाही माझी लेकरं मग मागं लागले. तर मी म्हटलं भाईचे पप्पाला चला मग जाऊन येऊ आपण. तर खरंच एवढं भारी वाटत होतं तिथं गेल्यानंतर. मग असं वाटत होतं यार आपण पहिलेच यायला पाहिजे होतं. आणि बघू शकता तुम्ही मोठा झुला थांबलेला होता, कारण का ते 2-2 झुले काढून ठेवत होते वाटते. आणि दुसरे ते जे त्या साईडचे दुसरे झुले ते चालू झालेले बघू शकता तुम्ही. आणि एवढे छोटे लेकरंसुद्धा त्यावर बसलेले. तर आम्ही नवल करत होतो का एवढे लहान लेकरंसुद्धा एन्जॉय करतात एवढ्या मोठ्या झुल्यात. आणि ते पण म्हणजे असे एकदम वरच्या टोकावर बसलेले आहेत ते. बघू शकता आम्ही किती वर आलो. आणि एवढ्या वर येऊन अशी हवा भराभर थंडीगार हवा आहे आणि पावसाचे थेंब चालू होते. त्यामध्ये खरंच खूप भारी वाटत होतं. मी सांगू नाही शकत, पण माझी फिलिंग तुम्ही समजू शकता. आणि बघू शकता हळूहळू सगळे लोक म्हणजे गर्दी व्हायला लागली होती. आणि काही झुले बंद होते, काही चालू होते. ज्यांना बसायचं ते झुले चालू होते. आणि म्हणजे आत्ताचे 9-9:30 पावणे-10 असे झाले होते. तर बघू शकता खूप भारी वाटत होतं बाबा. असं वाटत होतं खरंच स्वर्गात आलो आपण. आणि मोबाईल असा हातातून म्हणजे वर मोदक्या कुव्याच्या याच्यावर गेलो होतो शिडीवर आम्ही. तर भीतीच वाटत होती. असं वाटत होतं जर व्हिडिओ काढता मोबाईल खाली पडला तर आपलं काही खरं नाही. आणि इथं तरी माझं चाललंच होतं अहो इकडं बघा व्हिडिओ काढू आपण, इकडं बघा. असं वाटते ना घराच्या बाहेर पडलं तर एखादा काही नवीन विशेष दिसला आपल्याला तर मोबाईल तर माझं सुटत नाही. तुमचं सुटतं का तर प्लीज कमेंट करून सांगा. तर बघू शकता आता म्हणजे चालू व्हायचंच होतं मोदका कुवा. तिथं हळूहळू जसं सर्व लोक जमा झाल्यानंतरच ते चालू करतात. बघू शकता
लोक जमा व्हायचेच होते. तर त्यात आम्ही थोड्या वेळ खाली बसलो. थोडंसं आम्ही सर्वात पहिले आलेलो. आणि खरंच रिअल हिरो तर हेच लोक असतात. एवढं भारी ना, 3-3 4-4 टू व्हीलर आणि 2-2 3-3 4 व्हीलर चालतात. तेही हात सोडून कसे चालतात, ते वन साईड बसतात, म्हणजे खिडकीतून बाहेर असे तोंड काढतात आणि हातातले पैसे घेतात. खरंच रिअल हिरो तर हेच असतात. आणि बघू शकता मग मी इकडं व्हिडिओ इकडं जरासं मोबाईल घेतल्याबरोबरच इकडं एकदम कल्ला हल्ला चालू झाला. म्हटलं काय झालं तर हा काय म्हणतात त्याला माहिती नाही, कोणता झुला असते हा, ड्रॅगन काहीतरी म्हणतात, ड्रॅगन झुला म्हणतात वाटते त्याला. आणि तो मग लगेच थोड्या वेळाने इथं चालू झालं. आणि भाईचे पप्पा म्हणलेत पहिले मोबाईल आत ठेव तू, कारण का ते पूर्ण व्हायब्रेशन होते आणि सगळं हलतं. आपण जिथे उभं राहतो ना, ते वर पाट्या त्यासुद्धा असं खलखल हलतात. आणि खरंच माझ्या अंगाला एवढे काटे येत होते ना ते बघून. असं वाटत होतं मी भाईच्या पप्पाला पक्का पकडलेलं होतं, की म्हटलं खरंच हे पडलं तर याची काय हाल होणार. तर ते म्हणले पागल पडत नाहीत ते, त्यांना प्रॅक्टिस असते. आणि बघू शकता थोड्याच वेळात 4 व्हीलरवर चालणार. आणि जितक्या गाड्या उभ्या आहेत ना त्या सर्व चालतात तिथं. तर मी जे 4 व्हीलर आहेत आणि दोन्ही चालताना ना, खरंच माझी गॅलरी फुल भरलेली. तर व्हिडिओ नाही मी काढू शकली आणि तुम्हाला नाही दाखवू शकली. जेवढं माझ्याच्यानं झालं तेवढं मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ काढून दाखवत होती. कारण का खरंच मोबाईल पडायची भीती, आणि मेन म्हणजे याची भीती होती की ते लोक जर खाली पडलेत तर काय होणार. हात सोडून पूर्ण हातातले पैसेसुद्धा घेत होते ते. आणि कारचा व्हिडिओ मी नाही काढू शकली, तर सॉरी, माफ करा. गॅलरी माझी फुल भरली होती आणि आम्ही निघलो मग घरच्या रस्त्याने. तर घरच्या रस्त्याने दिसले खेळण्याची दुकान. मग काय गंडवायचंच काम केलं लेकरांना. मस्त पैशाचा दणका बसला. पण आता जाऊ द्या, वर्षातून एक वेळाच म्हणलं तर जे म्हणलं ते देणंच लागते. नाही तर लेकरं माहीत आहेत मग कसे करतात. तर आमचे लेकरं तर लोटांगणच घेतात मग. तर बघू शकता घेतलं काही. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ तर प्लीज सांगा, सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. आणि तुमच्या गावाकडचे मेले कसे आहेत तर प्लीज कमेंट करून सांगाल. आणि आमचा बडनेराचा मेला कसा वाटला तेही सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.